राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आताचे सर्वात मोठे आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमधील 35 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 4 योजनांचे 20,000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा, याच्यामध्ये नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना, पेरणी अनुदान योजना आणि पीएम किसान योजना, बघा या 4 योजनांच्या माध्यमातून एकत्रितपणे 20,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। जर तुम्ही या 4 योजनांपैकी एखाद्या जरी योजनेचे लाभार्थी असाल तरी पण तुम्हाला याचे पैसे विस्तार होणार आहेत। तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून या 4 योजनांचे पैसे कधी येतील, 4 योजनांचे पैसे कधी येतील अशा प्रकारे विचारपूस सुद्धा करत होता। तर तुमची आज भरपूर दिवसानंतर प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून या 4 योजनांचे पैसे आज या 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आलेले आहेत। आज संध्याकाळी 6:50 या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। म्हणजेच हे पैसे 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विस्तार होणार आहेत। म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये, म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे अशाच पद्धतीने विस्तार सुद्धा होणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, ज्या 12 जिल्ह्यांमध्ये या 4 योजनांचे पैसे विस्तार होणार आहेत तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या 4 योजनांचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की राज्य सरकारच्या प्रत्येक योजनेमध्ये घोटाळे सुद्धा दिसून येत आहेत। तर हे घोटाळे थांबवण्यासाठी राज्य सरकारने 4 कडक नियम सुद्धा लावलेले आहेत। म्हणजेच जे शेतकरी बांधव या 4 कडक नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना या 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे 20,000 रुपये विस्तार सुद्धा होणार आहे। जे शेतकरी बांधव या 4 नियमांमध्ये बसत नसतील त्यांना या योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार आहे। बघा, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार भरपूर नागरिकांच्या नावाने शेतजमीन नाही तरी पण त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या योजनांचा अर्ज केल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेली आहे। बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, 1 रुपयामध्ये जी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती, 1 रुपयामध्ये पीक विमा योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना, या 4 प्रकारच्या योजना बंद सुद्धा केलेले आहे। जर तुम्ही या 4 योजनांपैकी एखाद्या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला याच्यामधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा, आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पात्र शेतकरी बांधवांना या 4 योजनांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। या 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तार व्हावेत यासाठी दुसऱ्या 4 योजना बंद सुद्धा करण्यात आलेल्या आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी असाल, मुख्यमंत्री वयश्री योजनेचे लाभार्थी असाल, तीर्थयात्रा योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुम्ही मुख्यमंत्री वयश्री योजना या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला याच्या पुढे लाभ सुद्धा मिळणार नाही, कारण राज्य सरकारकडून या 4 प्रकारच्या योजना बंद करण्यात आलेल्या आहेत। कारण राज्य सरकारच्या तिजोरीवरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा निर्माण होत होता। तर हा भार रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्वात मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। तर तो निर्णय म्हणजे तुम्हाला 4 प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून सुरळीतपणे हप्ते सुद्धा विस्तार होणार आहेत। तर याच्यामध्ये नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पेरणी अनुदान योजना आणि शेतकरी बांधवांना पीक विमा योजना, तर आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत ते 12 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। परंतु आज राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या 4 योजनांचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये आज मुंबई येथे मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा पार पडलेली होती। तर या बैठकीमधून निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु जे शेतकरी बांधव खरोखर या योजनांचे लाभार्थी असतील, खरोखर पात्रतेमध्ये बसत असतील, त्या शेतकरी बांधवांना हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर या योजनेमध्ये कोणकोणते शेतकरी बांधव पात्र ठरतील, कोणते शेतकरी बांधव अपात्र ठरतील, त्याची संपूर्ण माहिती आलेली आहे। ही माहिती अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा ही संपूर्ण माहिती समजणार आहे। जर तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजली तर तुमचा कसलाही तोटा होणार नाही, तुमचं कसलंही नुकसान होणार नाही, तुम्हाला कोणत्याही योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात येणार नाही। त्यामुळे 2 मिनिटं हा व्हिडिओ पहा। तुम्हाला सुद्धा जिल्ह्यांची यादी, बँकांची यादी वाचून दाखवणार आहे। त्यासोबत कोणते शेतकरी बांधव पात्र ठरतील, कोणते शेतकरी बांधव अपात्र ठरतील, कोणत्या शेतकरी बांधवांना या 4 योजनांचा लाभ पुढील वर्षांमध्ये घेता येणार नाही, त्याची संपूर्ण माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये बघणार आहोत। त्यामुळे अजून 2 मिनिटं हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहणं गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजना सुरू सुद्धा करण्यात आले होते। या नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 6 हप्ते विस्तार सुद्धा झालेले आहेत। म्हणजेच प्रत्येक शेतकरी बांधवाला या 6 हप्त्यांच्या माध्यमातून 12,000 रुपये विस्तार सुद्धा झालेले आहेत। आता शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी येईल याची विचारपूस सुद्धा करत होते। तर या सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये विस्तार होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। परंतु जी दुसरी योजना आहे तर ती दुसरी योजना म्हणजे पीएम किसान योजना। बघा या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 19 हप्ते विस्तार सुद्धा झालेली आहेत। म्हणजे 19 हप्त्यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना 38,000 रुपये विस्तार सुद्धा झालेले आहे। तर ते शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येईल याची विचारपूस सुद्धा करत होते। तर त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। यासोबतच शेतकरी बांधवांनो तिसरी योजना म्हणजे पीक विमा योजना। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा माहिती असेल जर तुमच्या शेतामधील एखाद्या पिकाचं नुकसान झालं तर त्याचा आपल्याला पीक विमा सुद्धा मिळत असतो। तर याच्यामध्ये आंबा पीक असेल, त्यानंतर केळी पिका असेल, त्यानंतर शेतकरी बांधवांनो कापूस पिका असेल, सोयाबीन पिका असेल, मका असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल किंवा गहू असेल। बघा असे 30 प्रकारचे पिके असतात। तर या 30 पिकांचा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। बघा ज्या शेतकरी बांधवांचं 2024 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे, अतिवृष्टीमुळे, पावसामुळे नुकसान झालेलं होतं तर त्या शेतकरी बांधवांना पीक विम्याच्या स्वरूपामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। तर तुम्हाला हेक्टरी किती हजार रुपयाप्रमाणे पीक विमा विस्तार होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे येतील, कोणत्या शेतकरी बांधव पात्र ठरतील, कोणत्या शेतकरी बांधवांना अपात्र करण्यात आलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती बघणार आहोत। त्यासोबत जी 4थी योजना आहे तर ती 4थी योजना म्हणजे पेरणी अनुदान। बघा सर्व शेतकरी बांधवांना खते आणि बियाण्यांसाठी राज्य सरकारकडून 7,000 रुपयांची आर्थिक मदत सुद्धा केली जात असते। परंतु या वर्षी शेतकरी बांधवांना पेरणीच्या अगोदर हे पैसे मिळालेले नव्हते। त्यामुळे शेतकरी बांधवांना, ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली असेल, ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेली नसेल त्या सर्व शेतकरी बांधवांना हे पेरणीचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच एकत्रितपणे सर्व शेतकरी बांधवांना 4 योजनांच्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजना, पीएम किसान योजना, पीक विमा योजना आणि पेरणी अनुदान, बघा या 4 योजनांच्या माध्यमातून एकत्रितपणे हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी दिलेल्या माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या 4 योजनांचे पैसे मिळणार नाहीत। म्हणजेच शेतकरी बांधवांना 4 नियम लावण्यात आलेले आहेत। जे जे शेतकरी बांधव 4 नियमांचं पालन करत असतील, 4 नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा
विस्तार होणार आहेत। कारण भरपूर असे शेतकरी बांधव आहेत की त्यांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या योजनेचा लाभ सुद्धा घेतलेला आहे। त्यासोबत काही असे नागरिक आहेत त्यांच्या नावावरती 1 एकर जमीन पण नाही तरी पण त्यांनी गायरांची जमिनी दाखवून नकली बनावट कागदपत्रे तयार करून या योजनांचा लाभ घेतल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले होते। त्यामुळे राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 4 नियम लावलेले आहेत। जे शेतकरी बांधव 4 नियमांमध्ये बसतील त्यांनाच या 4 योजनांचे पैसे मिळणार आहेत। पुढच्या वर्षांमध्ये सुद्धा सुरळीतपणे योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, हे 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। त्यानंतर आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील त्याची संपूर्ण यादी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे 2 मिनिटं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा सर्व माहिती समजणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सर्व माहिती बघितलेली आहे। आपण सर्वात अगोदर ते 5 कडक नियम सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या शेतकरी बांधवांच्या नावाने जमीन असेल आणि ती जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असेल त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा विस्तार होतील। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी, ऑनलाईन पद्धतीने 7/12 निघत असावा, ऑनलाईन पद्धतीने 8 उतारा सुद्धा निघत असावा। बघा पहिला नियम, तुमची जमीन ऑनलाईन पद्धतीने दाखवत असावी। त्यासोबत दुसरा जो नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत। जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधव असाल तर तुम्हाला हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। त्यासोबत जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असावे। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेले असेल त्यांनाच हे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा चौथा नियम म्हणजे शेतकरी बांधवांची जमीन 5 एकरपेक्षा कमी सुद्धा असायला पाहिजे। बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही या 4 कडक नियमांमध्ये बसत असाल तर तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे, अन्यथा तुमची प्रतीक्षा संपणार नाही। सर्व शेतकरी बांधवांना पैसे येतील, फक्त तुम्हालाच पैसे येणार नाही। तर त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्ही या 4 नियमांचं पालन केलं नाही तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आपण सर्व माहिती बघितलेली आहे। आता आपण थेट जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघून घेऊयात। म्हणजेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये हे पैसे विस्तार होणार आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 12 राष्ट्रीयकृत बँका आहेत। याच्यामध्ये काही सरकारी बँका, काही सहकारी बँका, तर काही खासगी बँका, काही पतसंस्था आणि काही सोसायटीच्या सुद्धा बँका आहेत। बघा तुमचं बँक खातं या बँकेपैकी असेल तर तुम्हाला पैसे येतील। जर तुमचं बँक खातं या बँकेपैकी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर या बँकेमध्ये बँक खातं खोलणं गरजेचं आहे। बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी सुद्धा लगेच सांगतो, परंतु शेतकरी बांधवांनो एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल त्यांना काळजी करायची गरज नाही। ज्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल त्यांना योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कालच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी विस्तार होणार आहे। PM किसान योजना तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये लगेच नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा जमा होणार आहे आणि तुम्हाला पीक विमा असेल, पेरणी अनुदान असेल, या योजनांचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार आहेत। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांना हे पैसे सुद्धा विस्तार होणार आहे। परंतु कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होतील, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार नाहीत त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा शेतकरी बांधवांनो, ज्या बँकेमध्ये तुमचं बँक खातं असेल आणि त्या बँकेला आधार कार्ड लिंक असेल त्या बँकेमध्ये पैसे येतील। म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक असेल तर त्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। परंतु ज्या बँकांना DBT नसेल, ज्या बँकांना आधार कार्ड लिंक होत नसेल त्यामध्ये पैसे नाही।